स्टीव्ह बॅनला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचं होतं, एपेस्टाईन हमी देत होता असा आरोप केलाय पृथ्वीराज चव्हाण यांनी। एपेस्टाईनच्या एका ईमेलमध्ये मोदी बॅनन भेट घडवू असा उल्लेख आहे। स्टीव्ह बॅनन हे डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार। मोदींचा एपेस्टाईन फाईलमध्ये 2014चा संदर्भ आहे। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचंही नाव एपेस्टाईन फाईलमध्ये आहे। हे सगळे आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेत। अनिल अंबानींचंही एपेस्टाईन फाईलमध्ये नाव असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेले आहेत। नाव आलं म्हणून गुन्हेगार नव्हे पण तपास व्हावा असं चव्हाण म्हणतात। मोदी आणि एपेस्टाईनमधील नात्याचा सरकारनं खुलासा करावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेली आहे। एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय। एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का। नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत। आता मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कोणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल। आता त्यांना चर्चेत यायचं आहे, म्हणजे प्रधानमंत्री महोदयांच्यावर टीका केली की पक्षामध्ये मग त्यांची दखल घेतली जाते। परंतु तुम्ही कुणावर टीका करताय? तुम्ही देशप्रेमावर संशय व्यक्त करताय, तुम्ही लष्कराच्या शौर्यावर संशय व्यक्त करताय, प्रधानमंत्र्यांवर संशय व्यक्त करताय। ही कुठली तुमची देशभक्ती आहे? हे तुम्हाला पक्षाने तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं, तुमच्याकडे लक्ष देण्यासाठी हा केलेला प्रयत्न। परंतु ही देशातली जनता जी आहे, तुम्ही जेवढं मोदीजींवर आरोप कराल तेवढी या देशातली जनता त्यांच्यासोबत राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।